शुभ सकाळ. नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर इकडं माझी देवपूजा झालेली आहे आणि पूजेसाठी पण ताट तयार केलं. तर पूजेसाठी दूध, ज्वारीचं पीठ, लया ज्वारीच्या सगळं असं काही ताट तयार झालेलं आहे. तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघितलेलंच असेल, वारूळ मी घरीच तयार केलेलं आहे, कारण आमच्या इथं कुठेच जवळपास वारूळ नाही आहे. तर चला मग मस्तपैकी आता आम्ही दोघीजणी मिळून वारुळाची पूजा करतात. तर वारूळ मी बाहेर घेऊन जाते आणि आत्याने खूप वारूळ आवडलं. तर चला आता मस्तपैकी आम्ही दोघीजणी मिळून पूजा करून घेतात. श्रावण महिना म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते हिरवेगार डोंगर, मंदिरे आणि सण उत्सवांची रेलचेल. आणि याच श्रावणात येणारा एक अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे आपली नागपंचमी. आमच्याकडे जशी पद्धत आहे तशी आम्ही दोघीजणी मिळून पूजा करून घेतात. गावाकडं कसं घरोघरी मातीचे नाग किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढून त्यांची पूजा करायची करत असेल गावाकडे, पण शहरामध्ये तसं काही आता होत नाही. लहानपणी कसं आईसोबत जायचं वारुळाला, किती मस्त वाटत होतं ना त्यावेळी. झोका असायचा खेळायला आणि खरंच पहिले सण असे वाटायचे, पण आत्ता ना खरंच सण असे सण काही वाटत नाही. एवढं काही मजा वगैरे काही येत नाही. फक्त जी परंपरा चालू आहे तीच करायची, पण सण असल्यासारखं अजिबात वाटत नाही. आपल्या संस्कृतीत जनावरांची, पशुपक्ष्यांची आणि निसर्गाची पूजा करण्याची किती जुनी परंपरा आहे. नागपंचमी हा सण साजरा करायलाच पाहिजे आणि निसर्गाच्या सानिध्यात श्रावण महिन्याच्या सरीसोबत येणारा आणि भारतीय संस्कृतीचा विण दाखवणारा एक महत्त्वाचा सण म्हणजेच नागपंचमी. श्रावण माही शुल्क पक्षात पंचमीला हा सण अत्यंत आनंदात साजरा करावा सगळ्यांनी. आणि तुमच्याकडे आजूबाजूला कुठं वारूळ नसेल तर तुम्ही सुद्धा घरी मातीचं वारूळ तयार करा पुढच्या वेळेस. अशी पूजा वगैरे केल्यानंतर खरंच खूप छान वाटतं. आमची पूजा झालेली आहे, तर आता आम्ही फेरे मारून घेतात. असे 5 फेरे मारायचे असतात, तर आमच्याकडे अशी पद्धत आहे. बाहेरची पूजा झाली, आता मध्ये येऊन मी नागोबाचं जे चित्र होतं चिटकवलेलं देवघरामध्ये त्याची पूजा करून घेते. दूध लह्या दाखवून, कारण ज्वारीच्या लह्यांचा मान असतो, दुधाचा मान असतो. तर पूजा करून घेतली आणि आज आपल्या भावाचा उपवास. तर चला मग आता मी फराळीला घेते. खूप भूक लागली होती म्हणून बाकी सगळं आवरायचं ठेवलं होतं. आत्यानं म्हणलं अगोदर आपण फराळ करून घेऊया, तरी 1-2 वाजलेले असतील. तर चला भेटूया उद्या. शुभ सकाळ. तर आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. तर इकडं मी पूजा करायला घेतली. माझा अभिषेक करून झालेला आहे, पूजा पण पूर्ण झाली. आणि ही आहे जी वात, सोमवती वात म्हणून आहे, ती सोमवती वात लावून घेतली आणि अशी माझी पूजा झाली. तर चला आता इकडं मी गॅसची पण पूजा करून घेतली. तर इकडं आत्या बनवत आहेत कानवले. तर ह्याला कानवले म्हणतात. तर आज आमच्याकडे कानवल्याचा नैवेद्य असतो, कानवले आणि शेवळ्याचा भात. तर कानवले इथं उकळून घेतात, तोपर्यंत मी बाकीची तयारी करते. तर इकडे चहा ठेवलेला आहे. पूजेच्या अगोदर एकदा चहा झालता आणि आता अजून एकदा. आता उपवास म्हणलं की चहा तर होणारच 2-3 वेळेस तरी, आणि ताजं दूध आणल्यानंतर तर नक्कीच होणार ताज्या दुधाचा चहा. तर आता आम्ही मस्तपैकी चहा घेतात. इकडं आत्यांच्या पोळ्या होत आहेत. सण असला ना घरातलं वातावरण एकदम वेगळं होऊन जातं, किती छान असं वाटतं सण असल्यानंतर. तर चला, तर वरती मी भाजी फोडणी टाकली आणि लगेच नैवेद्याचं ताट तयार करत आहे. तर मग अशीच तुम्हाला सांगितलं कानवले आणि शेवळ्याचा भात असा नैवेद्य आहे. तर चला मग मी देवाला दाखवून घेते नैवेद्य. तर इकडं मी पवतं तयार करत आहे. हळद आणि थोडंसं पाणी घेतले आणि ते दोरीचे तुकडे टाकत आहे, कारण हे जे दोरीचे तुकडे जे आहेत ना ते असे पिवळा कलर करायचा त्याचा हळदीचा, आणि ते परत आपल्या हातामध्ये बांधायचं. तर अशी आमच्याकडे पद्धत असते. तुमच्याकडे आहे का अशी पद्धत? तर चला आता मी वारुळाला नैवेद्य दाखवायला जाते. अशी साडी घातलेली आहे, साधी सिंपल. तर चला तुळशीला नैवेद्य दाखवून घेते. तोपर्यंत आत्याने लगेच वारुळाला पण हळदी कुंकू वाहिलं, नैवेद्य दाखवून घेतला आणि मीही लगेच नैवेद्य दाखवला.
सर्पसुतकाची वाणी, श्रावणाची गाणी, नागपंचमीचा हा सण आणतो मनी आनंदाची उधळण. आणि अजून एकदा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला, असा होता आमचा नागपंचमीचा सण. आम्ही दोघींनी असा साजरा केला. तर चला, आता खूप बाकी आवरायचं, कंटाळा भरपूर आलेला आहे. पण चला आता पटकन आवरून घेते. तर इकडे श्लोक जेवण करत आहे. श्लोकला पुरणपोळीचा स्वयंपाक पण खूप आवडतो. चला, माझं पूर्ण किचन आवरून झालेलं आहे, भांडे वगैरे घासून झालेले आहेत. तर आता मी फळ खाऊन घेते, कारण मी सोमवार संध्याकाळी सोडते श्लोकच्या पप्पांसोबतच. तर इकडं आत्यांसाठी मामांसाठी जेवण तयार करून ठेवलेलं आहे. तर बघा, आज आम्हाला कोणाचं दर्शन झालं, छोट्या नागराजचं दर्शन झालेलं आहे. तर इकडं श्लोक बाहेर बॅटबॉल खेळायला आलता, तर त्याला दिसलं होतं अचानकच. चला मग आता इकडं मी संध्याकाळी शाबू करायला घेते. मामांसाठी शाबू करते आणि इकडे मी आणि ह्यांच्यासाठी पण लगेच जेवायला घेते. तर भात, आमटी, दूध, पोळी आणि कानवले. तर पोळ्या मी गरम करते. मस्तपैकी गरम पोळ्याची टेस्ट वेगळीच लागते, एकदम छान. मग पटकन पोळ्या गरम करते. तर आज आमच्याकडे तळण तळत नाही आहेत, भजे, कुरवडी, पापड. त्याच्यामुळे आम्ही काही तळलेलं नाही. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला? कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.